नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 25 मार्च 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे मंगळवारचा आहे. क्रोधी नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. वसंत ऋतू आहे. फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षाची एकादशी आहे. नक्षत्र श्रवण आहे. योग शिव आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बाल आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:33 ते 2:05 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:09 ते 12:57 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 3:36 ते 5:08 आणि यमगंड काळ सकाळी 9:30 ते 11:01 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस मकर राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र गुरुबरोबर त्रिकोणयोग करणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. महत्त्वपूर्ण दिवस आहे आणि शुभफलदायी असा सुद्धा असणार आहे. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूप चांगल्या प्रकारचे दिसून येणार आहे. तुमच्या कामाचं कौतुक केलं जाईल, ॲप्रिसिएशन केलं जाईल. करिअरच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण रिसोर्सेस तुमच्या समोर येऊ शकतील. याचप्रमाणे जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्यामधून उत्तम लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण गुंतवणूक सुद्धा आजच्या दिवशी होऊ शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे पूर्ण होताना दिसेल. कामाचा उरकसुद्धा दांडगा असेल. नशिबाची साथ तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लाभेल. जी कामं हाती घ्याल त्यामध्ये यशसुद्धा मिळेल. नवीन काही कामाची सुरुवातसुद्धा आजच्या दिवशी होईल. फिरणं वगैरे होईल. मात्र भाग्याची साथ तुम्हाला आजच्या दिवशी उत्तम प्रकारे लाभेल. मूडसुद्धा खूप चांगलं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडंसं आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. मात्र आजच्या दिवशी काय अनपेक्षित लाभ मिळू शकतील. थोडं फिरणं वगैरे होईल. मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसेल. कुठल्याही नवीन कामाची सुरुवात मात्र आजच्या दिवशी करू नका. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या 7व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचा मूड, कॉन्फिडन्स, एनर्जी लेवल चांगली दिसून येईल. जे कामं हाती घ्या ते पूर्ण होताना दिसेल. कामाचा उरकसुद्धा चांगला असेल. आजच्या दिवशी तुम्हाला काही चांगले लाभ मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. मित्रपरिवाराकडून चांगला सल्लासुद्धा मिळू शकेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. याचप्रमाणे तुमच्या कामाचं ॲप्रिशिएशनसुद्धा खूप चांगल्या प्रकारचे राहील. काही चांगले लाभ मिळू शकतील. मात्र आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. भाग्यातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागतील. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल किंवा नवीन रिलेशनशिप बनवायची असेल आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. याचप्रमाणे
जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर लाँग टर्ममध्ये काही चांगले लाभ तुम्हाला मिळू शकतील. महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या चतुर्थ सणात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. घरातल्या व्यक्तींबरोबर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं आजच्या दिवशी तुम्ही हाती घेऊ शकता. याचप्रमाणे काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकतील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या तृतीय सणात चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस याकरता आजचा दिवस अतिशय उत्तम असणार आहे. तुमचा आत्मविश्वास दांडगा राहील. तुमचा मूड आणि तुमच्यातली एनर्जीसुद्धा चांगली राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराबरोबर बाहेर फिरला जाण्याचा योगसुद्धा संभवतो. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या द्वितीय सणात चंद्राचा भ्रमण आहे. षष्ठातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून काही महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. काही चांगल्या इन्व्हेस्टमेंट तुमच्यासमोर येऊ शकतील. काही चांगले लाभसुद्धा मिळू शकतील. थोडं खर्चावर नियंत्रण ठेवा. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी महत्त्वपूर्ण कामं हाती घ्या. जी कामं अडकलेली आहेत, जे कामं पूर्ण होत नाहीत ती जरूर हाती घ्या. ती सहजपणे पूर्ण होताना दिसेल. तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल, दोघांमधले नातेसंबंध सुधारतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळू शकतील. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू शकता. दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभराशीच्या व्ययसना चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. थोडेफार अडथळे येतील मात्र कामं तुमची पूर्ण होताना दिसतील. घरातल्या व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. त्यांच्यावर कुठे बाहेर फिरला जाण्याचा योग संभवतो. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या गुरुबरोबर हा चंद्र त्रिकोणी करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. फिरणं वगैरे जास्त होईल. कागदोपत्री व्यवहार, कमिटमेंट, प्रॉमिसेस करता सुद्धा आजचा दिवस अतिशय उत्तम राहील. जी कामं तुमची पूर्ण होत नाही ती जरूर आजच्या दिवशी हाती घ्या. भाग्याची साथ उत्तम लाभेल. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 25 मार्च 2025 करताचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.